नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. राजकारणामध्ये आकड्यांच्या खेळाला फार महत्त्व आहे, म्हणजे संख्याबळ. आणि याच संख्याबळावरून आज शरद पवारांच्या एका नगरसेवकानं शेवटी आपले रंग दाखवलेले आहेत. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय आणि महायुतीला पाठिंबा दिलाय. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे? आणि कारण उद्याच महापौर पदासाठी अर्ज दाखल केला जाणार आहे आणि यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा उडी घेतलेली आहे. एक लक्षात घ्या, राजकारणात जिवंत राहायचं असेल ना तर लढायला पाहिजे, हे सूत्र घेऊन उद्धव ठाकरे रिंगणात उतरलेले आहेत. आणि अशाच वेळी हा दगाफटका झालाय. नेमकं काय घडलंय आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मी जसं म्हणलं, गंमत असते ती आकड्यांची असते. आता मुंबई महापालिकेवर निर्विवादपणाने महायुतीची सत्ता येणार आली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे भाजपचे 89 नगरसेवक निवडून आलेत, शिवसेना शिंदे गटाचे 24 नगरसेवक निवडून आलेत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 नगरसेवक आता त्याच्यामध्ये ॲड झालेत. म्हणजे यांची संख्या झाली 121. तिकडे ठाकरे गटांचा जर का आपण विचार केला तर ठाकरेंचे किती नगरसेवक निवडून आले? 65. मनसेचे किती निवडून आलेत? 6. म्हणजे 71 ही संख्या झाली. काँग्रेस काही ठाकरेंबरोबर नाही आहे, पण ठाकरेंच्या बरोबर कोण होतं महापालिका निवडणुकीमध्ये? तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीतनं मुंबईतनं फक्त एकच नगरसेवक निवडून आलाय. कोण निवडून आलाय? तो सुद्धा मालाडमधला अजित रावराणे हे मालाडमधनं निवडून आलेले आहेत. आता तरीही उद्या जी काही महापौर पदाचा निवडणुकीसाठी जे अर्ज दाखल होणार आहेत याच्यामध्ये ठाकरेंकडनं सुद्धा महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज हा दाखल केला जाणार आहे. आता अनेकांना प्रश्न पडला की सत्ता जर का महापालिकेवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची येते आहे तर मग महापौर यांचा कसा? म्हणजे महापौर पदासाठी हे का अर्ज करतायत? साधी गोष्ट आहे. महापौर पदासाठीची एक निवडणूक प्रक्रिया होते आणि जरी यांचं संख्याबळ जास्त असलं तरी एक मुद्दा अजिबात विसरून चालणार नाही, ते म्हणजे यंदा महापालिका चालवणं हे भाजपला सोपं नाही, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सोपं नाही. कारण विरोधी बाकावर 71 लोकांची संख्या आहे. त्यामुळे तुम्ही वाटेल तसे निर्णय घेऊ शकणार नाहीत, तुम्ही मनमानी पद्धतीचा कारभार करू शकणार नाही. या सगळ्यावर वचक असेल, या सगळ्यावर नियंत्रण असेल, या सगळ्यावर जाब विचारण्यासाठी 71 नगरसेवकांची फौज ही विरोधी बाकामध्ये बसली. हे सगळं जरी असलं तरी बिनविरोध महापौर निवडून का आणायचा? चुरस तर व्हायला पाहिजे. जशी ती निवडणुकीत झाली तशी चुरस ही महापौर पदासाठी सुद्धा व्हायला पाहिजे. आता एक लक्षात घ्या, मग येऊ शकतो का ठाकरेंचा महापौर? होऊ शकतो का? म्हणजे जरी यांचं संख्याबळ जास्त असलं तरी होऊ शकतो का? का नाही होऊ शकतं? राजकारणामध्ये सगळं काही शक्य आहे. हे 2019 पासून पूर्ण महाराष्ट्राने बघितलंय आणि त्यामुळे अशक्य काही नाही आहे. निवडणुकीमध्ये जरी काँग्रेसनं ठाकरेंच्या बरोबर निवडणूक लढवलेली नसली तरी जर आता काँग्रेसला असं वाटलं की आपण सत्तेच्या दृष्टीनं काही हालचाली कराव्यात तर ते करू शकतात. ठाकरेंना ते पाठिंबा देऊ शकतात. काँग्रेसचे किती नगरसेवक आलेले आहेत? 22 नगरसेवक आलेले आहेत. ठाकरेंचे आहेत 65, हे 71 झाले. म्हणजे मनसे पकडून आणि 71 झाल्यानंतर 81, 91 आणि इथंच झाले 93, 94. पण तरी संख्याबळ जर कमी पडत असेल तर काय सांगावं, राजकारणामध्ये सगळं काही शक्य आहे. उद्या एकनाथ शिंदेंची शिवसेना सुद्धा ठाकरेंना पाठिंबा देऊ शकते. मी हे सगळं जरतरवर बोलतोय. जरतरवर जरी असलं तरी राजकारणामध्ये हे शक्य होत असतं. असो, तो मुद्दा नाही. पण मग उद्धव ठाकरेंनी महापौर पदासाठीची निवडणूक लढवण्याचं का ठरवलं? त्याला एकच कारण आहे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला, जी बाळासाहेबांपासून जी शिवसेना चालत आली आहे, त्या शिवसेनेला एकच गोष्ट माहिती आहे, लढायचं. रडायचं नाही, लढायचं असतं.
आणि तेच सूत्र घेऊन उद्धव ठाकरेंनी आपला एक मोहरा महापौर पदाच्या रिंगणामध्ये उतरवलेला आहे. त्यामुळे वाटतं तितकं सहजतेने सगळा कार्यक्रम पार पडेल असं नाही आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, महापौर हा भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे यांच्याच पैकी होणार आहे, तोही भाजपचाच होणार आहे. हे सगळं जरी खरं असलं तरी ऐन वेळेचा खेळ काय बदलेल, नियती काय करेल हे आपण कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणून तो मोहरा जो आहे, म्हणून तो उमेदवार जो आहे तो रिंगणात उतरलेला आहे. पण काही लोक असतात शेवटी ऐन वेळेला दगाफटका करत असतात आणि हाच दगाफटका होऊ शकतो याची दोन्ही बाजूंनी कल्पना आहे. आणि तोच दगाफटकाच म्हणायला पाहिजे. मी मुद्दामून दगाफटका म्हणतोय. आज शरद पवारांची राष्ट्रवादी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या बरोबर लढलेली आहे. आता त्यांचा एकच नगरसेवक निवडून आला. कोण आला तर अजितराव राणे मालाडमधून. खरं तर ही एकसंधता टिकवायला पाहिजे, ही ताकद पुढच्या काळामध्ये दाखवून दिली पाहिजे. परंतु तसं होत नसतं ना. सत्तेची ओढ प्रत्येकाला आहे, सत्तेची भूल प्रत्येकाला आहे. आणि त्यातून शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती सत्तेच्या शिवाय राहू शकत नाही. हे प्रत्येक जण बोलतो, मी बोलतो, नेते बोलतात, राजकीय विश्लेषक बोलतात. आणि त्याचे प्रत्यय हे या छोट्या छोट्या घडामोडींमधनं आपल्याला बघायला मिळतात. शेवटी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की हे जे अजितराव राणे आहेत, जे मालाडमधनं निवडून आलेले आहेत, त्यांनी आपला रंग बदलला. त्यांनी आता महायुतीला पाठिंबा देतोय असं जाहीर केलं. त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आपण पाठिंबा देत आहोत हे जाहीर करून टाकलंय. आणि त्यामुळेच हा ठाकरेंसाठी धक्का आहे असं लोक आता बोलतायत. अजिबात नाही. एक लक्षात घ्या, संख्याबळ जरूर महत्वाचं आहे. एक नगरसेवक कमी होणं हा निश्चित ही दुःखद गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे. पण धक्का वगैरे नाही. ठाकरेंचे काहीही झालं, ठाकरे आणि मनसे 71 नगरसेवकांची फौज ही विरोधी बाकावर बसलेली आहे. हे मात्र विसरून महायुतीला चालणार नाहीये. त्यामुळे मी याच्याकडे धक्का म्हणून बघत नाही. पण शेवटी तुम्ही ऐन वेळेला जो दगा देताना ही त्या दग्यात फटक्यातनं झालेली ही कृती आहे. म्हणून मी याकडे बघतोय की अजितराव राणे यांनी ऐन वेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर दगाफटका केलाय असं म्हणावं लागेल. आता नेमकं पुढे काय, महापौर पदाच्या या चुरशीच्या निवडणुकीकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आणि उद्धव ठाकरे, त्यांची शिवसेना, मनसे किती ताकदीनिशी याच्यामध्ये लढतीये, अजून कोणते नगरसेवक आपल्या बाजूनी वळवता येते, हे सगळं बघणं खूप महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे 11 तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांनाच वेट अँड वॉच करायचं आहे. उद्या प्रक्रिया सुरू होतीये, उद्या अर्ज दाखल होतील. तोपर्यंत आपण थांबूयात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेलच तर तो नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट म्हणजे अजितराव राणेंच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरंच हा दगाफटका आहे की नाही? तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा. इथंच थांबतो. धन्यवाद.